तर नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा इथं आपण बाहीला आकार देणार आहोत. आपल्याला इथं बाही काढायची आहे. त्यासाठी कपडा म्हणजे बऱ्याच ताईंना माहित नसतं आपण कपडा कसा टाकायचा, बाहीला आकार कसा द्यायचा. तर हे बघा मी पूर्ण आता ब्लाऊज पीस आहे ना, तर असं डबल फोल्ड करून घेतलंय आणि त्यानंतर बघा आणखी एकदा असं फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं 4 पदरी घडी करून घ्यायची आणि जेवढं आपल्याला बाहीचं माप म्हणजे जेवढी आपल्याला बाही लागते ना तेवढी बाही आपण इथं टाकून घ्यायची. तर मी इथं घेत आहे 6 इंच. तर इथं 6 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर असं सरळ करून घ्यायचं, म्हणजे इथं सरळ रेषा आखून घ्यायची. तर हे बघू शकता तुम्ही इथं सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं आपण ह्या साईडला म्हणजे ज्या साईडला ओपन कपडा आहे त्या साईडला अशा पद्धतीने आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा. आणि नंतर इथून ह्या सेंटरपासून ना इथून हलक्या हलक्या हाताने असा कपडा पुढे जातोय तर असा आकार देऊन घ्यायचा. तर बघू शकता मी आता इथं आकार देऊन घेतलेला आहे असा आणि त्यानंतर आतल्या साईडने एक आकार असा बाहेरच्या साईडने सॉरी तर या काही अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा. तर म्हणजे कसं की ही पुढची साईड झाली अर्ध्या इंचाला मध्ये आकार द्यायचा आणि ही बाहेरची साईड झाली म्हणजे पाठीमागची मुंड्याची साईड झाली. अशा पद्धतीनं हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने अगदी एकदम सोप्या पद्धतीत आपण बाहीला आकार देऊ शकतोय. तर बऱ्याचदा काय होतं की आपला हा आकार जो आहे तो चुकतो, त्याच्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग म्हणजे बाहीची फिनिशिंगच बिघडून जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर अगदी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.